मित्रांनो, मी चोपडे सर. आजपासून आपण राज्यशास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात करणार आहोत. राज्यशास्त्र ही सामाजिक शास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा आहे. यामध्ये राजकीय घडामोडींचा सविस्तरपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास केला जातोय. यावर्षी बारावीकरता नवीन राज्यशास्त्राचं पुस्तक आलेलं आहे आणि त्यामध्ये या राज्यशास्त्राच्या पुस्तकाची माहिती देण्याच्या उद्देशाने सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे. आपण त्या प्रस्तावनेकडे वळूया. संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी तुम्हाला उद्देशून ही प्रस्तावना दिलेली आहे. यामध्ये ते म्हणतात की राज्यशास्त्र हा विषय सत्ता व्यवस्था आणि शासन प्रणालीविषयी आपल्याला अधिक आणि व्यापक समज देण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरतो. शासन प्रणालीस विविध स्वरूपाचे पैलू आहेत. इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपणास राज्यशास्त्राचे विविध घटक ज्ञात करून देण्यात आलेले आहेत, अर्थात माहिती करून देण्यात आलेले आहेत. त्यात राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना, विविध स्वरूपाच्या शासन पद्धती, प्रशासकीय प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अंतर्भाव आहे. आता इयत्ता 12वीत मागील वर्षाच्या थोडे पुढे जाऊन राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास आपण करणार आहोत. 12वीच्या पाठ्यपुस्तकात जगातील इसवी सन 1991 पासूनच्या समकालीन म्हणजे त्या काळामध्ये घडलेल्या घटनांचा निर्देश आहे. त्यात जगातील 1991 पासूनच्या विविध घटनांचे स्थान तसेच जागतिकीकरणाच्या संदर्भात ज्या संकल्पना विविध चर्चेतून उदयाला आलेले आहेत त्यांचा आपणास परिचय करून देण्यात आलेला आहे. पर्यावरण, शाश्वत विकास, गरिबी आणि लिंगभावासारखे मानवी प्रश्न इत्यादींचा या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश आहे. त्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तसेच त्याबाबतची चिंता आणि त्याचे महत्त्व भारताच्या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. या सर्व प्रश्नांकडे शासन कोणत्या भूमिकेतून पाहते त्याचे प्रतिबिंब आपणास सुशासन या प्रकरणात पाहावयास मिळते. शेवटच्या प्रकरणात भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा सर्वेक्षणात्मक म्हणजे धावता आढावा घेण्यात आलेला आहे. 11वी आणि 12वीची दोन्ही पाठ्यपुस्तके आपणास राज्यशास्त्र या विषयाची सखोल माहिती देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत. ही पाठ्यपुस्तके राज्यशास्त्र विषयाचा समग्र आशय समजून घेण्यात आणि आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे पृथक्करण करण्यास सक्षम ठरणार आहेत. तुमचं अध्ययन म्हणजे तुमचा राज्यशास्त्राचा अभ्यास अधिक सुलभ म्हणजे सोपा, रंजक म्हणजे तुमच्या मनाला आकर्षून घेणारा व कृतीयुक्त होण्यासाठी माहितीपर चौकटी, विविध कृती, QR कोडवर देण्यात येणारे साहित्य यांचा तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये निश्चितच उपयोग होईल.
आता बघूया आपण पाठ्यपुस्तकाविषयी. इयत्ता 11वीमध्ये राज्यशास्त्राच्या विविध घटकांची तुम्हाला ओळख झालेली आहे. तुम्ही राज्यशास्त्रातील काही संकल्पनाचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शासनाचे कामकाज, प्रशासकीय यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय नातेसंबंध. इयत्ता 12वीच्या या पाठ्यपुस्तकात तुम्हाला राज्यशास्त्राच्या काही नवीन घटकांची ओळख करून देण्यात येणार आहे. आपण जर पाहिलं तर पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला 1991 नंतर जगात झालेल्या बदलांचा आढावा घेतलेला आहे. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर जागतिक राजकारणातील महत्त्वाच्या प्रवाहांवर पहिलं प्रकरण आधारित आहे. ते प्रकरण त्यावर भाष्य करते, त्याविषयीची माहिती आपल्याला देते. 1991 नंतरच्या जागतिक राजकारणातील बदलत्या प्रवाहांचा व्यापक आढावा या संपूर्ण प्रकरणामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यापुढची जी 2 प्रकरणे आहेत ती 1991 नंतरच्या युगात नव्याने निर्माण झालेल्या काही संकल्पना आणि समस्यांवर केंद्रित आहेत. दुसरे प्रकरण हे जागतिकीकरणावर केंद्रित आहे. जागतिकीकरणाच्या विविध मितींवर, मिती म्हणजे पैलू, बाजू, यावर ते भाष्य करते, याविषयी ते चर्चा करते. यात राजकीय, आर्थिक, वैचारिक, तांत्रिक आणि सामाजिक सांस्कृतिक पैलूंचा समावेश होतो. याशिवाय जागतिकीकरणाचा भारतातील राजकीय आणि आर्थिक यंत्रणेवरील परिणाम यावर देखील ते काय करते, भाष्य करते. याची माहिती ते आपल्याला देते. तिसऱ्या प्रकरणामध्ये पर्यावरण आणि शाश्वत विकास, गरिबी आणि स्त्री पुरुष यासारख्या मानवतावादी समस्यांवर लक्ष केंद्रित करते. त्यापुढील जे 2 प्रकरणे आहेत ते प्रकरणे सद्यकालीन, म्हणजे या काळामध्ये, आता जो काळ सुरू आहे वर्तमान काळ, या काळामध्ये भारतातील समस्यांवर आधारित आहेत. या नवीन समस्यांना हाताळताना राज्याची भूमिका काय असेल यावर या प्रकरणामध्ये भर देण्यात आलेला आहे. चौथे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये राष्ट्रीय एकीकरण आणि समस्या याबाबत भारत अनुभवत असलेल्या समस्यांशी निगडीत आहे. आज सुशासन आणि नागरिक केंद्रित शासन ही राज्याची भूमिका आहे. 5वे प्रकरण सुशासनामार्फत शासन नागरिकांना सेवा कशा पुरवतात यावर आधारित आहे. शेवटचं म्हणजे 6वं प्रकरण भारताच्या जगातील भूमिकेवर भाष्य करते. भारतीय परराष्ट्रीय धोरणात बदलत्या काळात कसे बदल झाले आणि जागतिक चष्म्यातून बघताना भारताला तोंड द्यावे लागणाऱ्या समस्यांवर हे प्रकरण आपलं लक्ष केंद्रित करते. आपण समग्रपणे किंवा एकत्रितपणे इयत्ता 11वी आणि 12वीच्या पाठ्यपुस्तकातून राज्यशास्त्राचा पाया निर्माण करण्याचा, तसेच भारतातील व जगातील सद्यकालीन विवादांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सामाजिक शास्त्रातील मानव्य विद्याशाखातील पुढील उच्च शिक्षणासाठी याचा तुम्हाला उपयोग निश्चितच होईल. याशिवाय स्पर्धात्मक परीक्षांसाठी
उत्तम पायाभूत माहिती यामधून तुम्हाला मिळेल. यापुढे जो भाग येतो आहे तो आहे जग, राजकीय प्रमुख देश. कारण आपल्याला बारावीच्या पेपरमध्ये नकाशा वाचन सुद्धा आहे. म्हणजे नकाशा वाचनामध्ये आपल्याला नकाशा कसा वाचायचा याविषयी सुद्धा माहिती आहे. तुम्हाला पुस्तकाच्या सुरुवातीलाच जगाची ओळख व्हावी याकरता जगाचा नकाशा दिलेला आहे. जगाचा नकाशाचं जर तुम्ही अवलोकन केलं किंवा निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला ते दिसतंय. हे 7 खंड कोणते आहेत? आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि युरोप. जर लगतचे काही खंड आपण एकत्र केले तर 5 खंड आपल्याला दिसून येतात. युरोप आणि आशिया एकमेकांना लागून आहे, तर यांना जर आपण एकत्र केलं तर होतो युरेशिया. युरेशिया, आफ्रिका, ओशियाना किंवा ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियालाच ओशियाना असं सुद्धा म्हणतात. अमेरिका, अंटार्क्टिका असे झाले हे 5 खंड. जर एकमेकांना लागून असलेले 3 खंड एकत्र केले आपण, मी तुम्हाला दिसतंय की रशिया, युरोप आणि आफ्रिका हे 3 खंड एकमेकांना लागून आहेत. या 3 खंडांचा एक खंड जर आपण मांडला तर आपल्याला दिसतं की या 3 खंडाचा एक आफ्रो युरेशिया असा एक खंड होतो. त्यानंतर येतो तो ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि अंटार्क्टिका असे हे झाले 4 खंड. या खंडांची माहिती जर आपण घेऊया, आपण पहिल्यांदा बघूया आशिया खंड. जगामधला आशिया खंड हा सर्वात मोठा आणि जगातल्या सर्व खंडांमध्ये बघितलं तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला हा खंड आहे. जगाच्या एकूण 30% पृथ्वीवरची जमीन या खंडामध्ये आहे आणि 60% लोकसंख्या या खंडामध्ये वास्तव्य करते आहे. या आशिया खंडामध्ये एकूण जे देश आहेत ते आहेत 48. यानंतर त्याला लागूनच असलेला खंड आहे युरोप. तर या खंडाचा जो पूर्ण भूभाग आहे हा जगाच्या एकूण भूभागापैकी 6.8% भूभाग आहे आणि जगातली 11% लोकसंख्या या युरोप खंडामध्ये राहते. हा 7 खंडांपैकी सर्वात लहान असा
दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे आणि या युरोप खंडामध्ये 45 देश आहेत. त्यानंतर बघायला गेलं आपण आफ्रिका खंड. तर या आफ्रिका खंड हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा आणि दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी, सगळ्यात जास्त अशी लोकसंख्या असणारा हा खंड आहे. जगामध्ये जेवढा भूभाग आहे त्या भूभागाच्या 24% भूभाग या खंडाने व्यापलेला आहे. 14.72% जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी लोकसंख्या इथे राहते आहे. या आफ्रिका खंडामध्ये एकूण 54 देश आहेत. यानंतर वळूया आपण उत्तर अमेरिकेकडे. हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 4थ्या क्रमांकाचा मोठा असा हा खंड आहे. या खंडामध्ये 23 देश आहेत आणि 22 प्रदेश आहेत जे इतर प्रदेशांवर अवलंबून आहेत. यानंतरचा खंड येतो तो आहे, तुम्ही जर पुस्तकात बघितलं नकाशामध्ये तुम्हाला दिसतं, तो आहे दक्षिण अमेरिका. हा जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड आहे आणि जगातील लोकसंख्येचा अभ्यास केला तर 5व्या क्रमांकाची लोकसंख्या म्हणजे संख्येच्या दृष्टीनं आपल्याला या खंडामध्ये दिसून येते. या दक्षिण अमेरिका खंडामध्ये 12 देश आहेत आणि 3 प्रदेश आहेत जे दुसऱ्या प्रदेशांवर अवलंबून आहेत. यानंतरचा शेवटचा खंड आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड. याला आपणच ओशियाना खंड सुद्धा म्हणतात. हा जगातला सर्वात लहान असा खंड आहे. म्हणजे त्याच्या चारही बाजूनी समुद्र आपल्याला दिसतोय आणि मध्येच बेटासारखा हा खंड आपल्याला दिसतोय. याचं क्षेत्रफळ बघितलं तर 3 लाख स्क्वेअर मैल त्याचं क्षेत्र आहे. जर आपण किलोमीटरमध्ये ते जर आपण परावर्तित केलं तर 7.7 लाख स्क्वेअर किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. इथली जी पॉप्युलेशन म्हणजे अर्थात लोकसंख्या आहे ती आहे 26 लाख, म्हणजे कमी लोकसंख्या आहे या खंडामध्ये. या खंडामध्ये असणाऱ्या ज्या कंट्रीज आहेत म्हणजे जे देश आहेत त्या देशांची संख्या आहे 14. त्यानंतर जो खंड येतो तो आहे अंटार्क्टिका. म्हणजे भूभागाच्या बाबतीत विचार केला आणि जिथे मानवी वस्ती आहे असे खंड आपण वर बघितलेत नाही का. आता जिथे मानवी वस्ती नाही आहे, केवळ संशोधनाकरता इथल्या भूमीचा उपयोग आपले संशोधक करत असतात, तो आहे अंटार्क्टिका खंड. हा जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड आहे आणि या खंडाची 98% जमीन ही बर्फाने व्यापलेली आहे. इथे आपल्याला मानवी वस्ती पाहायला मिळत नाही. असा एकंदर आपण जगाच्या नकाशामध्ये खंडांचा विचार केला तर आपल्याला माहिती मिळते. ही माहिती आपल्याला असावी म्हणून दिलेली आहे. यानंतर सुरू होत आहे
प्रकरण क्रमांक 1, 1991 नंतरचं जग. तुम्ही इयत्ता 11वीमध्ये 1945 ते 1991 दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास केलेला आहे. पण आपण आता या प्रकरणामध्ये त्याच्या पुढचा अभ्यास करणार, म्हणजे 1991 नंतर जग कोणत्या स्थितीमध्ये होतं किंवा काय त्या जगामध्ये घडामोडी घडल्यात त्याचा अभ्यास आपण 12वीच्या या पुस्तकामध्ये करणार आहोत. नोव्हेंबर 1989 मध्ये ही फार एक महत्त्वाची घटना आहे. बर्लिनची भिंत पडली. आता या बर्लिनच्या भिंतीचा काय एक इतिहास आहे. तर तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने उशिरा प्रवेश केला आणि 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानवर 2 बॉम्ब टाकले आणि तिथे दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. त्यानंतर जगामध्ये 2 महासत्ता उदयाला आल्यात. एक होती सोव्हिएट युनियन, जिथे साम्यवादी शासन पद्धती होती, आणि दुसरं होती ती अमेरिका, जिथे प्रातिनिधिक लोकशाही अर्थात अध्यक्षीय शासन पद्धती होती. झालं काय की जर्मनी हा जो देश आहे त्या देशाचा पूर्व भाग हा रशिया प्रणीत साम्यवादी शासन पद्धतीच्या अधिपत्याखाली आला. तिथे साम्यवादी शासन पद्धती लागू झाली आणि जो पश्चिम भाग होता तो अमेरिकेच्या प्रभावाखाली आल्यामुळे तिथे प्रातिनिधिक लोकशाही किंवा अध्यक्षीय लोकशाही तिथे शासन पद्धती निर्माण झाली. दोन्ही पद्धती एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे दोघांचेही व्यवहार तिथे बंद झाले. आणि ते व्यवहार बंद व्हावे म्हणजे पूर्व जर्मनीतला माणूस पश्चिम जर्मनीमध्ये येऊ नये किंवा पश्चिम जर्मनीतला पूर्व जर्मनीमध्ये जाऊ नये, याकरता एक मध्ये भिंत आडवी घालण्यात आली. तिला बर्लिनची भिंत म्हणतात, कारण हे बर्लिन शहर खूप मोठं आहे. बर्लिनची भिंत म्हणतात. पण 1989च्या काळामध्ये यामध्ये बदल झाला, कारण सोव्हिएट रशियाचं विघटन झालं. सोव्हिएट रशियातील जे विविध देश होते, राज्य होते, यांनी स्वतंत्र होण्याची मागणी केली आणि तिथे त्याचं विघटन होऊन त्याचे तुकडे तुकडे झाले. मग पूर्व जर्मनीमधली जी साम्यवादी शासन पद्धती होती ती कोलमडली आणि त्यावर मग पश्चिम जर्मनीमध्ये असलेलं प्रातिनिधिक लोकशाहीची सत्ता तिथे स्थापन झाली आणि मग येणं जाणं सुरू झालं पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीमध्ये, आणि तिथे ही भिंत उद्ध्वस्त झाली. तर ही फार मोठी एक जगाच्या राजकारणावर एकंदरीत प्रभाव पाडणारी ही घटना आहे. तर नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएट रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. हे शीतयुद्ध काय आहे तर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या 2 महासत्ता त्या काळामध्ये होत्या. त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारचं युद्ध झालं नाही, पण विचारांचं युद्ध सुरू राहिलं. प्रत्यक्ष युद्ध दिसलं नाही, पण विचारांमध्ये संघर्ष सुरू होत राहिला आणि त्यालाच असं म्हणतात की शीतयुद्ध. प्रत्यक्ष लढलं गेलं नाही युद्ध, पण वैचारिक युद्ध लढलं गेलं. त्यावेळी झालं असं की इकडे सोव्हिएट युनियनचे, रशियाचे
तुकडे झालेत, विघटन झालं आणि जर्मनीवरचा त्याचा प्रभाव कमी झाला आणि एकंदरीत जगावरचाच प्रभाव कमी झाला आणि दोघांमध्ये जे शह काटशह असं एक सुरू होता शीतयुद्धाचा काळ, तो समाप्त झाला आणि अशा प्रकारे अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईवर आधारित जे पूर्व पश्चिम वाद होते ते सुद्धा यामुळे समाप्त झाले. आता या शीतयुद्धानंतर जी ही घटना घडली आणि शीतयुद्ध समाप्त झालं, त्याचा जगाच्या एकंदर घडामोडीवर किंवा घटनांवर काय परिणाम झाला याचा अभ्यास किंवा याचा आढावा आपल्याला 5 मुख्य परिणामांद्वारे घेता येईल. यामध्ये पहिला आहे तो म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. शीतयुद्धाच्या शेवटासोबतच अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या 2 महासत्तांनी व्यापलेली जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था होती ती इथे समाप्त झाली, संपुष्टात आली. याच काळामध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाले, म्हणजे तुकडे तुकडे झाले त्याचे, आणि तिथे 15 नवीन राष्ट्रे उदयाला आली. हा पहिला परिणाम. दुसरा परिणाम झाला तो म्हणजे एक ध्रुवीयतेचा उदय. म्हणजे 2 ध्रुव होते, 2 महासत्ता होत्या त्या काळात जगामध्ये, सोव्हिएट रशिया आणि अमेरिका. सोव्हिएट रशियाचा अस्त झाल्यामुळे, म्हणजे त्याचे विघटन झाल्यामुळे त्याचा प्रभाव जगावरचा कमी झाला आणि त्यामुळं काय झालं की अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्यानं द्वी म्हणजे 2 ध्रुवीयता, म्हणजे 2 सत्तांमध्ये झालेली जगाची विभागणी ती काय झाली, समाप्त झाली, संपुष्टात आली. पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण झाली, उदयाला आली. अशा प्रकारे आपल्याला दिसतं की एक ध्रुवीयतेचा उदय झाला. तिसरा परिणाम झाला तो म्हणजे हा की मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप जगाच्या राजकारणामध्ये वाढला. मानवी हक्कांच्या जागरूकतेमध्ये इथे वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपामध्ये वाढ झाली. म्हणजे लोकांमध्ये मानवी हक्क याविषयीची जागृती झाली जगामध्ये. त्यांच्यामध्ये एक नवीन ही भावना निर्माण झाली आणि त्यामुळे जगाच्या राजकारणामध्ये मानवी हक्काबद्दल आणि मानवतावादी हस्तक्षेपाला सुरुवात झाली. चौथा परिणाम झाला आहे तो म्हणजे दहशतवाद. आपल्याला हा दहशतवाद हा शब्द परिचित आहे. 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर, ज्याला 9/11चा हल्ला असं म्हणतात, म्हणून ओळखलं जाते, या हल्ल्यामध्ये काय झालं तर अमेरिकेमध्ये जे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 2 मोठ्या मोठ्या बिल्डिंगी होत्या, दहशतवाद्यांनी या दोन्ही बिल्डिंगींवर एकाच वेळी विमानाने हल्ला केला आणि या दोन्हीच्या इमारती होत्या त्या उद्ध्वस्त केल्या. त्यामध्ये वित्तहानी तर झालीच, कारण शेकडो मजल्यांच्या या इमारती होत्या उंच. तिथे व्यापारिक कार्यालय होती, संकुलं होती, तिथं उद्ध्वस्त झाली. त्यासोबतच तिथे काम करणारे जे हजारो लोक होते ते पण या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले. आणि यामुळं काय झालं तर दहशतवादाचं जे स्वरूप होतं ते बदलत गेलं. 5वा परिणाम झाला तो म्हणजे
बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. तर या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला. इंडो पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला. या घडामोडींबरोबरच प्रादेशिकतावादाचा विकास झाला, ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली आणि प्रदेश व प्रादेशिक संस्थांचे महत्त्व या काळामध्ये वाढले गेले. आता या चौकटीमध्ये तुम्हाला खाली दिसेल की तुम्हाला विचारलेला तुम्हाला माहिती आहे का? या चौकटीवरच्या माहितीवरच प्रश्न पहिला ब यामधला दुसरा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जर पुस्तक बघितलं उघडून तर तुम्हाला दिसतं. तर यामध्ये प्रश्न पहिला ब त्यामध्ये दुसरं प्रश्न आहे तो जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य, असा प्रश्न त्यावर विचारलेला आहे. आणि आपल्याला तो लिहिता येईल की महासत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असते. महासत्तांकडे जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकून आपले हित साधण्याची क्षमता असते. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्ता त्यावेळी उदयाला आल्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान त्या काळामध्ये निर्माण झालं. असं या प्रश्न पहिला ब दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. यानंतर येतो तो शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन महत्त्वाचे प्रवाह आपल्याला दिसून येतात. पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कांवर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह, आणि दुसरा दिसतो तो म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त म्हणजे शेवट. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती. सत्तेच्या या दोन केंद्रांमध्ये जग विभाजित झालेलं होतं. सोव्हिएट रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली. हा जो परिच्छेद इथे दिलेला आहे यावर तुम्ही जर तुमच्या स्वाध्यायामध्ये गेले तर तुम्हाला दिसेल की या परिच्छेदावर प्रश्न क्रमांक 1 अ मधला विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 अ मधला पहिला प्रश्न विचारलेला आहे. तो कोणता आहे? 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह. 4 पर्याय दिलेले आहे आणि त्यापैकी तुम्हाला प्रथम क्रमांकाचा पर्याय इथे तुम्हाला दिसून येतो द्विध्रुवीयतेचा अस्त, म्हणजे द्विध्रुवीयता काय झाली? नष्ट झाली. पूर्व युरोपीय राज्यांमध्ये क्रांती ही तेथील मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झालेली होती. अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावं
अशी त्या मध्यम वर्गाची एक इच्छा होती. म्हणून सोव्हिएट प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला. तेथे स्वतंत्र लोकशाही राज्य उदयाला आली. या सोव्हिएट रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील चळवळी उदयाला आल्या, निर्माण झाल्यात आणि त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने अर्थातच त्यांची अपेक्षा वाढली आणि स्वातंत्र्याची मागणी केली. या दरम्यान विविध प्रदेशातील जे लोकसमूह होते त्यांच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या. यामुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या. वंशाबद्दल आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये 2 वंश आपल्याला दिसून येतात. एक आर्यवंश आणि दुसरा द्रविड वंश. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वंशाच्या लोकांकडून स्वतंत्र राज्याच्या मागण्या व्हायला लागल्या त्या काळामध्ये आणि त्या वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मिती व्हायला लागली. त्याची काही उदाहरणे सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये आलेली आहेत. युरोपमध्ये नवीन जी राष्ट्रे तयार झाली ती खालीलप्रमाणे झालेली आहेत. बघा, चेकोस्लोवाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या 2 राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. कारण चेकोस्लोवाकियामध्ये 2 वंशाचे लोक राहत होते, चेक वंश आणि स्लाव वंश. त्यांनी आपल्या वांशिक अस्मितेवर आधारित हे 2 राष्ट्र मागितले आणि चेकोस्लोवाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या 2 राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. युगोस्लावियाचे सुद्धा विघटन झालं आणि युगोस्लावियाचं विघटन होऊन क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, उत्तर मेसिडोनिया आणि मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे काय झाली, निर्माण झाली. इथे आपल्याला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, संकल्पना चित्र पूर्ण करा. युगोस्लावियाचे विघटन होऊन निर्माण झालेली राष्ट्रे. मग आपल्याला लिहिता येईल क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, उत्तर मेसिडोनिया आणि मॉन्टेनिग्रो. अशा प्रकारे आपल्याला ते संकल्पचित्र पूर्ण करता येईल, संकल्पनाचित्र पूर्ण करता येईल. यानंतर सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि त्यातून 15 नवीन राष्ट्रे, किती, 15 नवीन राष्ट्रे निर्माण झाली, अस्तित्वात आलीत. इथे सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की सोव्हिएट रशियाच्या विघटनातून निर्माण झालेली नवी राष्ट्रे त्यांची नावे लिहा किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा. तर 15 कोणती राष्ट्रे निर्माण झाली सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन? पहिला आहे आर्मेनिया, दुसरं आहे मोल्डोवा, तिसरं एस्टोनिया, चौथं लाटविया, 5वं लिथुआनिया, 6वं जॉर्जिया, 7वं अझरबैजान, 8वं ताजिकिस्तान, 9वं किर्गिझस्तान, 10वं बेलारूस, 11वं उझबेकिस्तान, 12वं तुर्कमेनिस्तान, 13वं युक्रेन, 14वं कझाकस्तान आणि 15वं आहे रशिया. अशा प्रकारे 15 नवी राष्ट्रे सोव्हिएट रशियाच्या विघटनातून निर्माण झाली. स्वशासनाच्या हक्कावर, म्हणजे आमचं शासन आम्हीच करू, या हक्कावर, स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागांमध्ये दिसून आला आणि काही नवे देश जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयाला आले ते खालीलप्रमाणे आहेत. इंडोनेशियापासून स्वतंत्र होऊन पूर्व तिमोर नावाचं नवीन राष्ट्र निर्माण झालं.
इथिओपियापासून स्वातंत्र्य मिळवून एरिट्रिया नावाचं नवीन राष्ट्र उदयाला आलं. सुदानपासून स्वातंत्र्य मिळवून वेगळं होऊन दक्षिण सुदान म्हणून नवीन राष्ट्र निर्माण झालं. आपण जर आजही बघितलं तर वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या आजही होत आहेत, आपण बघतो आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की स्पेनपासून स्वातंत्र्य हवे असलेलं जे राज्य आहे, जो भूभाग आहे, तो कॅटलोनिया मागणी करतो आहे स्वातंत्र्याची. सर्बियापासून स्वतंत्र होण्याकरता नेहमी आवाज उठवतो आहे, तो आहे कोसोवो. त्याला सुद्धा स्वातंत्र्य हवे आहे सर्बियापासून. युरोपातील काही देशांनी कोसोवाचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य सुद्धा केलेला आहे. चेचेना हा जो प्रांत आहे रशियामधला, त्याला रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे. पण कशाच्या आधारावर? वांशिक राष्ट्रवादावर आधारित ते स्वातंत्र्याच्या मागण्या करतायत. यानंतर एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. 1990 मध्ये काय झालं की इराकनं कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. ही जी घटना घडली, याचे पडसाद, याची प्रतिक्रिया जागतिक स्तरावर उमटली. संयुक्त राष्ट्रानं या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली आणि इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचं काय केलं? नेतृत्व केलं. आणि त्यामध्ये विजय प्राप्त केला आणि कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज एच बुश सिनियर. म्हणजे अमेरिकेचे 2 राष्ट्राध्यक्ष झाले, एक जॉर्ज एच बुश सिनियर आणि दुसरे ज्युनियर असं. म्हणून त्यावेळी जे होते राष्ट्राध्यक्ष ते आहे जॉर्ज एच बुश सिनियर. यांच्या मते हा जो विजय अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झाला, तो एक नैतिक विजय होता असं त्यांचं म्हणणं होतं. या काळामध्ये ही जी नवी जागतिक परिस्थिती निर्माण झाली, त्या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा सुद्धा वापरली गेली त्या काळामध्ये. अमेरिकेने ही जी कृती केली, या कृतीला जागतिक पातळीवर भरघोस असा पाठिंबा मिळाला. पाठिंबा देणारी राष्ट्र तरी कोणती होती? यामध्ये होते सोव्हिएट रशिया, चीन, नाटोमध्ये सहभागी असलेले देश, इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियांचा यामध्ये समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेला जो सोव्हिएट रशिया होता, या सोव्हिएट रशियाचं 1991 मध्ये विघटन झालं आणि त्यामुळे अमेरिकेसमोर फारसं वैचारिक आव्हान त्या काळामध्ये उरलेलं नव्हतं. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे अशा घेण्यात आला. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती. म्हणजे जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच जगाला लक्षात आलं की अशा प्रकारे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण झालेली आहे. आपल्याला माहीत आहे का तुम्हाला, या म्हणजे चौकटीमध्ये एक हे दिलेलं आहे बघा. अमेरिकन राजकीय भाष्यकार, त्यांचं नाव आहे
फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत त्या काळामध्ये मांडला. त्यांच्या मते सोव्हिएट रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांचा अंत होऊन आता जगभरात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होतील असा त्यांचा कयास होता, असं त्यांचं म्हणणं होतं त्या काळामध्ये. आता अमेरिका जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झालेलं होतं. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयामसुद्धा होते, बाजूसुद्धा होत्या, पैलूसुद्धा होत्या, राजकीय आणि आर्थिक. राजकीयदृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्वावर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली. सुशासनाची संकल्पना सुद्धा लोकशाहीची या काळामध्ये जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. आता हे सॉफ्ट पॉवर काय संकल्पना आहे बघा. कशाला सॉफ्ट पॉवर म्हणतात? तर सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. कुठल्याही प्रकारचा सैनिकी बळाचा वापर करायचा नाही, जोर जबरदस्ती करायची नाही, पण आपला प्रभाव मात्र दुसऱ्या देशावर टाकायचा, याला म्हणतात सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो, ज्यामुळे दुसरे देश ज्या देशावर प्रभाव टाकायचा आहे ते देश काय होतात? प्रभावित होतात. इथे तुमच्याकरता एक प्रश्न आहे. तुम्ही जर तुमच्या स्वाध्यायामध्ये बघितला तर प्रश्न पहिला B1. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न काय आहे? जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते, तर ही संकल्पना जी आहे, हे जे विधान आहे, याला असे समर्पक संकल्पना आपल्याला लिहायची आहे. ती इथे आहे, तुम्हाला आलेलं आहे बघा. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव टाकण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. यालाच पुढे जोडलेलं आहे. पुढच्या ह्याच्यातलं बघा. सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे काय? सॉफ्ट पॉवर. असं आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. आपण ऐकलेलं आहे की उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय. त्याचं इथे सुंदर असं विवेचन दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. उदारमतवादी लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे. म्हणजे जनता, देशातील जनता आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि ते प्रतिनिधी लोकांच्या कल्याणासाठी राज्यकारभार चालवतात. ही झाली प्रातिनिधिक लोकशाही. जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ अशी राजकीय विचारधारा आहे. यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. उदारमतवादी लोकशाहीची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे दिसून येतात. पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक मताधिकार. एखाद्या देशाने जर उदारमतवादी लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेली असेल तर त्या देशातील सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार आपोआपच प्राप्त होतो. 2 स्वतंत्र आणि न्याय्य निवडणुका.
3 स्पर्धात्मक पक्षीय राजकारण, 4 कायद्याचं राज्य. हे 4 ठळक वैशिष्ट्ये आपल्याला इथे दिलेली आहे उदारमतवादी लोकशाहीची. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये सुद्धा लोकशाही शासन प्रणाली आहे आणि आपण या वैशिष्ट्यांचा उपभोग आनंद भारतामध्ये घेतो आहोत, याची तुम्हाला जाणीव आहेच. चौकटीमध्ये जे दिलेलं आहे ते बघा, माहीत आहे का तुम्हाला. यामध्ये दिलेलं आहे की अमेरिकन शास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचं विभाजन 2 प्रकारामध्ये केलेलं आहे. हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर, हे 2 प्रकार. हार्ड पॉवर म्हणजे काय, तर अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. यामध्ये 2 घटक महत्त्वाचे असतात, धमकी आणि प्रलोभन. दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करणे याचा यामध्ये समावेश होतो, म्हणजे जबरदस्ती असते. याविरुद्ध सॉफ्ट पॉवर ही संकल्पना आपल्याला दिसून येते. अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल, म्हणजे तुम्हाला काही करण्याची गरज राहणार नाही. तुम्हाला जे वाटते तेच दुसऱ्यांनाही वाटेल, दुसऱ्या राष्ट्रालाही वाटेल आणि त्याप्रमाणे ते करतील. अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. म्हणजे सक्ती करायची नाही, पण आपलं आकर्षण दुसऱ्या राष्ट्रामध्ये निर्माण करायचं आणि त्या माध्यमातून आपली स्वतःची ध्येय काय करायची, पूर्ण करायची. अशी जी क्षमता तिला म्हणतात सॉफ्ट पॉवर. आता सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणं सुद्धा इथं दिलेली आहे. यामध्ये पहिला आहे शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. तुम्हाला माहिती आहे की अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. म्हणजे आपल्या भारतातले बहुसंख्य विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिकायला जातात. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा जो आकडा आहे तो भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. दुसरा आहे आंतरजाल. आंतरजाल म्हणजे इंटरनेट, जे आपण मोबाईलमध्ये वापरतो. आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा भाग आहे. तिसरा आहे फूड चेन्स. अमेरिकन फूड चेन्सला जागतिक बाजारामध्ये ओळख लाभलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, नावं पण माहिती असेल तुम्हाला त्या फूड चेनचे. मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट तर माहिती आहे, बर्गर किंग इत्यादी त्याची काय उदाहरणं आहेत की जे आपण आवडीनं पदार्थ खातो आणि ती अमेरिकन कंपन्यांनी तयार केलेली आहेत आणि ती आपल्याला खूप आवडतात. जसं मॅकडोनाल्ड आहे, सबवे आहे, पिझ्झा हट आहे, बर्गर किंग आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतं की अमेरिकन सॉफ्ट पॉवर अशा प्रकारे काम करतो आणि त्यामधून आपलं प्रस्थ ते वाढवतात. तर इथे आपल्याला दिसतं की सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, हार्ड पॉवर म्हणजे काय आणि सॉफ्ट पॉवरची उदाहरणं काय आहेत, कशा प्रकारे सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून इतर देशांना प्रभावित केलं जातं, याचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. मला असं वाटते आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या तासिकेमध्ये याचा पुढचा भाग मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग आहे तो बघूया. तुमच्या स्वाध्यायामध्ये आपण जो आता हा टॉपिक घेतला आहे, यामध्ये प्रश्न 5वा त्यामध्ये तुम्हाला आलेला आहे, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. तर तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल.
सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर. त्याचं उदाहरण शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम त्याचं उदाहरण आहे. अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. हे उदाहरण आहे त्याचं. तर उदाहरणासह स्पष्ट करा म्हटलेलं आहे तुम्हाला. तर हे उदाहरण देता येईल आणि हे विवेचन पण आपल्याला तिथे मांडता येईल. प्रश्न क्रमांक 5 त्याचं उत्तर तुम्हाला इथे सापडेल, ते तुम्ही शोधा. आणि जे मी सांगितलेलं आहे की ही उत्तरं इथं शोधा, त्या प्रश्नाचं उत्तर तिथं आहे, ते प्रश्न आणि ती उत्तरं उत्तम प्रकारे तुम्ही पाठ करा म्हटलं तरी चालेल. ते तुम्ही करा, कारण ते तुम्ही केली पाहिजेत. कारण जोपर्यंत ते तुम्ही पाठ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते येणार नाही, अवगत होणार नाही. आणि तुम्हाला जर काही अडचणी आल्या आहे यामधल्या कुठल्याही आतापर्यंत आपल्या झालेल्या भागामध्ये, तर मला जरूर विचारा. माझा नंबर पण आहे तुमच्याजवळ आणि आपल्या माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही ते टाकू शकता, किंवा तुम्ही आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा विचारू शकता. ग्रुपमध्ये विचारण्याच्या ऐवजी तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवर तुमच्या अडचणी टाका आणि मला त्या समजू द्या, म्हणजे मला त्यावर तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. जर काही अडचणी आल्या तर मला अवश्य विचारा. आपल्या अडचणी त्या दूर होतील आणि आपला अभ्यास पण चांगला होईल. मी जे करायला सांगतो ते उत्तम प्रकारे करून ठेवा. तुम्हाला कुठल्याच अडचणी पुढच्या काळामध्ये येणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. चला तर आपण इथे थांबूया आणि पुढचा भाग पुढच्या तासिकेला घेऊया. जय हिंद.